आमच्या पारंपरिक आगरी पद्धतीने बनवलेले सर्वच पदार्थ उत्कृष्ट बनतात व चविष्टही लागतात. त्यातील एक पदार्थ म्हणजे भेंडी कोळंबी, म्हणजेच भेंडी घालून केलेली कोळंबीचा रस्सा. ही रेसिपी इतकी जबरदस्त लागते की एकदा खाल्ली की जिथे तुम्ही एक भाकरी खात असाल तिथे नक्की 2 भाकरी अगदी बोटे चाटून पुसून खाल. रेसिपी अगदी साधी, सोपी आणि अगदी 5 मिनिटात होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करत आहे. इथे मी 7-8 अशा मोठ्या आकाराच्याच भेंड्या घेतलेल्या आहेत. कवळ्याच आहेत त्या. त्याचं डोकं आणि खालचा भाग मी कापून घेतलेला आहे आणि ते 2 भागात मी कट करतेय. अशाच प्रकारे आपल्याला सर्व भेंडी कापून घ्यायच्या आहेत. आणि कापण्यापूर्वी मी ह्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 भागात आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. ही भेंडी थोडी मोठ्या आकारातच कापलेली आहे, कारण माझ्याकडे जी कोळंबी आहे ती थोडीशी मोठी आहे. कोळंबी मी अशा प्रकारे साफ करून घेतलेली आहे. त्याचं डोकं आणि त्याचे पाय काढून घेतलेले आहेत. पूर्णपणे सोलून नाही घेतलेली आहे मी. इथे मी लगडी घेतलेली आहे. त्यात मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. या कालवणाला मी कोणत्याही प्रकारची फोडणी देणार नाहीये, ते डायरेक्टच करणार आहे. तेलातच मी आता 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. सोबतच अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे मी इथे आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घातलेला आहे. सोबतच 8-10 पाकळ्या लसूण चेचून मी घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ. हे सर्व तेलात मस्त मिक्स करून घेणार आहे मी. बघा काय सुरेख रंग आलेला आहे तेलाला. छान मिक्स करून घ्यायचं मसाला. मिक्स करून झाल्यानंतर त्यातच आपल्याला ही कोळंबी घालायची आहे. सोबतच भेंडी सुद्धा घालायची आहे. आज मी या कालवणात कैरी घालत आहे. कैरीमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या कालवणाला. तुमच्याकडे जर लहान कोळंबी असेल तर तुम्ही भेंडीचे सुद्धा लहान तुकडे केले तरी चालतील. आता हे सर्व आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला पूर्ण आपल्या भेंडीला व कोळंबीला लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जितका रस्सा हवाय तितका आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे आणि पुन्हा सगळं हे एकसारखं करायचं आहे मिक्स करून. आता गॅस ऑन करून हे टोप आपल्याला डायरेक्ट गॅसवर ठेवायचं आहे आणि झाकण देऊन त्यावर पाणी ठेवून हे 5 ते 7 मिनिटं कालवण आपल्याला उकळून घ्यायचं आहे. फार सुंदर असा सुगंध सुटलेला आहे आपल्या कालवणाला. हे कालवण मी आमच्या आगरी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे. कोणताही फोडणी न घालता हे कालवण मी केलेलं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात चमचमीत आणि झणझणीत असा भेंडी कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. वरून छान मस्त बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत गरम गरम खायचं. मंडळी, तुम्हाला माझी झटपट होणारी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की करून पहा. थँक्यू.